सन 1941 वयाच्या 28व्या वर्षी लाहोरमध्ये त्यांचा पहिला मोठा सोलो शो होणार होता. पण नियतीला ते काही मान्य नव्हतं असंच काहीसं म्हणावं लागेल, कारण शो सुरू होण्याच्या काही दिवस आधी त्या गंभीरपणे आजारी पडल्या आणि कोमात गेल्या. नंतर 5 डिसेंबर 1941 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अकाली मृत्यू होऊनही चित्रकार म्हणून त्यांच्या विलक्षण धाडसीपणा आणि भारतातून ओळखल्या जाणाऱ्या त्या पहिल्या महिला कलाकार बनल्या. आधुनिक भारतीय कलेतील प्रवर्तक म्हणल्या जाणाऱ्यांपैकी एक अमृता शेरगिल. अमृता शेरगिल ह्या हंगेरियन भारतीय चित्रकार होत्या. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1913 रोजी बुडापेस्टमध्ये एका शीख अभिजात पिता आणि हंगेरियन आईच्या पोटी झाला. त्यांच्याकडे चित्रकलेची अपूर्व प्रतिभा होती, जी लवकर लक्षात आली. यामुळे त्यांचे काका एरविन भागते, जे एक भारतीय शास्त्रज्ञ आणि माजी चित्रकार होते, त्यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. लहानपणापासूनच चित्रकलेकडे ओढलेल्या अमृता यांनी वयाच्या 8व्या वर्षीच कलेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबाला हंगेरीमध्ये राहत असताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्या 1921 मध्ये समरहिल शिमला येथे स्थलांतरित झाले. अमृता ह्या लवकरच पियानो आणि वायलिन देखील शिकू लागल्या. वयाच्या 9व्या वर्षी त्या त्यांची धाकटी बहीण इंदिरा यांच्या समवेत शिमल्याच्या मॉल रोड येथील गायटी थिएटरमध्ये मैफली देत होत्या आणि अभिनय करत होत्या. अमृता यांनी मेजर व्हिटमार्श यांच्याकडे कलेचे औपचारिक धडे घेतले, ज्यांची जागा नंतर हल बेवन बेटमॅन यांनी घेतली. शिमल्यात असताना अमृता तुलनेने विशेषाधिकार असलेली जीवनशैली जगली. त्या भारत आणि युरोप या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेळी राहिल्या. 16व्या वर्षीच त्यांनी पॅरिसमधील इकोले डेस ब्युक्स आर्ट्समध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांनी चित्रकलेच्या शैक्षणिक शैलीचा अभ्यास केला. त्या सर्वात तरुण कलाकार आणि सुवर्ण पदक मिळवणाऱ्या एकमेव आशियाई बनल्या. त्या ग्रँड सलूनच्या सहयोगी सदस्य म्हणूनही निवडल्या गेल्या. फ्रेंच लोकांमध्ये घालवलेल्या वेळेने त्यांचे कलात्मक व्यक्तिमत्वाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्यावर पॉल सेझॉन, अमेदेओ मोडिग्लियानी आणि पॉल गोगिन यांच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये पाश्चात्य चित्रकलेचा, विशेषतः पोस्ट इम्प्रेशनिझम शैलीचा लक्षणीय प्रभाव दिसून आला. त्यांनी 1930च्या सुरुवातीच्या काळात पॅरिसच्या बोहेमियन मंडळांमध्ये खूप सराव केला. त्यांचे 1932चे जेव्हा त्यांचे वय अगदी 19 होते, त्या वर्षीच त्यांनी यंग गर्ल्स नावाच्या तैलचित्राने ओळख मिळवली. या काळात त्यांच्या कामात अनेक स्वपोर्ट्रेट्स तसेच पॅरिसमधील जीवन, लग्न अभ्यास, स्थिर जीवन अभ्यास आणि मित्र आणि सहकारी विद्यार्थ्यांची चित्रे त्यांचा समावेश आहे. 1934 मध्ये त्यांनी पॅरिस सोडले. एक अद्वितीय कलात्मक ओळख निर्माण करण्याच्या त्यांच्या संघर्षात शेरगिल यांनी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. भारतात पहिला प्रयत्न हा भारतीय विषयांसाठी योग्य चित्रणाचा प्रकार शोधण्याचा होता. विशेषतः पश्चिम भारतातील अजिंठा लेणींच्या भिंतींवरील चित्रांमुळे प्रभावित होऊन त्यांनी पॅरिसमध्ये शिकलेल्या युरोपियन तैलचित्रतंत्रांसह त्यांच्या सौंदर्याला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांची शैली ही त्यांच्या समकालीन अवनींद्रनाथ टागोर, अब्दुल रहमान चुगताई आणि नंदलाल बोस यांच्या अगदी विरुद्ध होती, जे काही बंगाल स्कूलचे होते, जे भारतीय कलेच्या पहिल्या आधुनिक चळवळीचे प्रतिनिधित्व करायचे. 1937 मध्ये त्या दक्षिण भारतीय दौऱ्यावर निघाल्या. हा प्रवास त्यांच्या भविष्यातील सर्व कामांना आकार देणारा आणि तयार करणारा होता. त्या काळातील त्यांची कामे, त्यांची दक्षिण भारतीय स्त्री, त्यामध्ये ब्रह्मचारी, साऊथ इंडियन विलेजर्स गोइंग टू मार्केट आणि ब्राईट्स टॉयलेट, त्या काळात प्रचलित असलेल्या भारतीय चित्रकलेच्या वास्तववादी जलरंग पद्धतींपेक्षा आश्चर्यकारकपणे भिन्न होती. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या व्हिज्युअल संग्रहाद्वारे भारतीयांच्या, विशेषतः गरिबांच्या जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या छोट्या कलात्मक कारकिर्दीत विविध आयकॉनिक कॅनव्हासेस रंगवले. सरायामध्ये राहत असताना त्यांनी त्यांच्या एका मित्राला असे लिहिले होते की, मी फक्त भारतातच रंगवू शकते. युरोप हा पिकासो मॅटिसब्रगचा आहे, भारत फक्त माझा आहे. अशा ह्या अमृता शेरगिल ज्या 20व्या शतकातील भारताच्या एक महत्त्वाच्या चित्रकारांपैकी मानल्या जातात, ज्यांचा वारसा बंगालच्या पुनर्जागरणातील अग्रगण्यांच्या बरोबरीने उभा आहे. त्या एक उत्सुक वाचक आणि पियानो वादक देखील होत्या. त्या सर्वोत्कृष्ट
सर्वोत्कृष्ट अवंतगार्डे महिला कलाकारांपैकी एक, ज्यांना 1976 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय खजिना कलाकार म्हणून घोषित केले.